श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. 9 एप्रिल 2024 रोजी आहे गुढीपाडवा. मराठी नवीन वर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्यापासून होत असते. 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा. माझ्या सर्व स्वामी भक्तांना नवीन वर्षाच्या सुखाचं, समृद्धीचं व भरभराटीचं जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. गुढीपाडव्याच्या आधी महिलांनी ही घरातील काही कामे आहे, काही बदल आहेत ते करायचे आहेत. यामुळे घरात सकारात्मकता तयार होऊन घरात सुख व समृद्धी येणार आहे. घरात भरभराटी होऊन आनंदी होणार आहे. तर ते कोणते बदल करायचे आहेत ते जाणून घेऊयात. त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बघा, चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. तसेच गुढीपाडवा साजरा करण्याआधी घरात हे काही बदल केल्यास सुख, समृद्धी व धनप्राप्ती होईल. घरात सकारात्मक ऊर्जा तयार होईल. तर सर्वप्रथम घराचा बघा मुख्य दरवाजा. या दिवशी मुख्य दरवाजा तुमचा स्वच्छ करायचा आहे. घराबाहेर चप्पल वगैरे काही ठेवायचे नाही. आडगळीचं सामान घराच्या बाहेर ठेवायचं नाही आहे. घरात त्याचप्रमाणे दाराचे तोरण स्वच्छ करून तुम्ही पुन्हा लावू शकता. तसेच देवघर हे ईशान्य दिशेलाच असावे, कारण ईश्वरीय शक्ती ही ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करत असते. आणि नैऋत्य म्हणजेच पश्चिम आणि दक्षिण या दिशेत दोन्हींच्या मधला कोपरा म्हणजे तेथून कोपऱ्यातून बाहेर जात असते. असे घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावं जिथे दिवसभरात काही वेळ तरी सूर्यप्रकाश येईल. गुढीपाडव्याच्या या खास निमित्तानं घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्याकरता देवाला ताजी फुलं वाहावीत. त्याच्या आधी देवाची तुटलेली एखादी फ्रेम असेल किंवा खंडित झालेली एखादी मूर्ती असेल तर ती वाहत्या पाण्यात वाहून द्यावी. त्याचप्रमाणे निर्माल्य देखील असेल तर ते देखील वाहत्या पाण्यात सोडून द्यावं. तसेच देवघरातले जुने वस्त्र आहेत ते देखील तुम्ही बदलू शकता. त्याचप्रमाणे देवघरात तुटलेली घंटी असेल तर ती देखील तुम्हाला बदलायची आहे, कारण यामुळे देखील घरात निगेटिव्हिटी तयार होत असते. यानंतर आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा टाळण्यासाठी आपल्या घरात बघा फुटलेली वस्तू असेल किंवा घरात आडगळीचं सामान असेल तर ते पहिलं बाहेर काढायचं आहे. यामुळे देखील घरात निगेटिव्हिटी तयार होत असते. जर खोलीचे दरवाजे, मुख्य दरवाजा असो, टॉयलेटचा, बाथरूमचा कुठलाही दरवाजा जर आवाज करत असेल तर तो बंद करण्यासाठी काही उपाय नक्कीच करावे. जसं की त्याच्यात तुम्ही तेल टाकलं तरी तो आवाज येणं बंद होणार आहे. ते आपल्याला घरातील निगेटिव्हिटी त्यामुळे बंद होईल. त्याचप्रमाणे दरवाजावर स्वस्तिक तुम्हाला चिन्ह काढायचं आहे. तसेच तुमची जर तुळस जर खराब झाली असेल तर ती देखील नवीन तुळस लावून तिची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर आपलं किचन म्हणजे स्वयंपाकघर. घरात नेहमी अन्नधान्याचा प्रवाह राहावा म्हणून देवी अन्नपूर्णेला आपण पूजा करत असतो. स्वयंपाकघरात बघा काही तुटलेली भांडी असतील, काही बरण्या, डबे ते स्वच्छ करायचे आहे. त्याचप्रमाणे देवी अन्नपूर्णेला काही धान्य अर्पण करायचं आहे आणि ते पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे. याने घराची सुरक्षा वाढते. त्याचबरोबर घरात दमट वातावरणामुळे काही कडधान्य किंवा पीठ खराब झालं असल्यास ते देखील तुम्ही स्वच्छ करून घ्यायचं आहे. स्वयंपाकघरातील अडचणीच्या ज्या आडगळीच्या वस्तू आहेत त्या बाहेर काढायच्या आहे. फ्रीज आहे, फ्रीजची स्वच्छता ठेवायची आहे. स्वयंपाकघर स्वच्छ राहिल्यास कुटुंबातील सर्व सदस्य निरोगी राहण्यास नक्कीच मदत होणार आहे. यानंतर घर स्वच्छ आणि साफ ठेवण्याला खूप महत्त्व आहे. तर बघा, सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या आधीच घरातील कचरा काढायचा आहे, घर स्वच्छ करायचं आहे. या शुभ दिवशी तुमचे घर स्वच्छ राहिल्यास घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार आहे. आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी घराच्या स्वच्छतेसाठी तुम्ही जाडं मीठ, हळद याचा देखील वापर करू शकता. जसं की लादी पुसताना तुम्ही त्या पाण्यात थोडंसं जाडं मीठ, हळद, गोमूत्र टाकून त्याने तुम्ही लादी पुसू शकता. त्यामुळे घरात सकारात्मकता ऊर्जा तयार होणार आहे. त्यामुळे जाड मीठ पाण्यात टाकून त्याने नक्कीच तुम्ही फरशी पुसू शकता.
दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.